नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. कणकुंबी परिसरात पट्टेरी वाघ अधूनमधून नागरिकांच्या दृष्टीला पडत असून रविवार दिनांक 5 जानेवारी रोजी मांगेली गावचे सुदेश गावस हे आपल्या दुचाकीवरून कणकुंबीहून हुळंद गावी जात असताना समोरच एका पठारावर पट्टेरी वाघ त्यांच्या दृष्टीस पडला. त्यांनी आपली दुचाकी थांबवून पट्टेरी वाघाची छबी आपल्या कॅमेरामध्ये टिपली. काही वेळातच वाघ जंगलामध्ये निघून गेल्यानंतर सुदेश गावस हे आपल्या दुचाकीवरून हुळंदला निघाले. अशाच पद्धतीने मागील आठवड्यात कणकुंबी पारवाड रस्त्यावर ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना या पट्टेरी वाघाचं दर्शन झालं होतं. त्याचबरोबर महिनाभरापूर्वी तळावडे गोल्याडी रस्त्यावर देखील तोराळीच्या दुचाकीस्वारला पट्टेरी वाघ दिसला होता. त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगणं जरुरीचं आहे. शिकारीच्या शोधात वाघ फिरत असून शेतकऱ्यांमध्ये मात्र घबराटीचं वातावरण पसरलंय. दुचाकीसह तलावात बुडून माजी ग्रामपंचायत सदस्याचा मृत्यू झाल्याची घटना खानापूर तालुक्यातील हलशी येथे काल सोमवारी सायंकाळी उघडकीस आली. ईशांत अंतोन फिगेर वय 52 असं त्यांचं नाव आहे. घटनेची नोंद नंदगड पोलिसात झाली असून अधिक तपास सुरू आहे. ईशांत हे शनिवारी दिनांक 4 रोजी हलशीवाडीला गेले होते. रात्री ते हलशीला परतत असताना दुचाकीवरील नियंत्रण सुटून ते तलावात पडले असावेत असा प्राथमिक अंदाज आहे. 2 दिवस ते घरी न परतल्याने त्यांच्या कुटुंबियांनी त्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. काल सायंकाळी गोठण तलावात अज्ञात व्यक्तीचा मृतदेह तरंगताना पादचाऱ्यांना दिसला. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला असता तो ईशांत यांचा असल्याचे निदर्शनास आले. ईशांत फिगेर यांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. हुबळी येथील भेंडीगेरी गावाचे पाटील गल्ली येथे 2-3 दिवसाचे नवजात अर्भक प्लास्टिकच्या पिशवीत आढळून आलं आहे. भेंडीगेरी पोलिसांनी या अर्भकाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. नवजात अर्भकास बेवारस म्हणून सोडणाऱ्या त्या असंवेदनशील आई आणि वडिलांचा शोध पोलीस घेत आहेत. ही घटना आज मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भेंडीगेरी येथील एका व्यक्तीस रस्त्यावरून चालत जात असताना एका प्लास्टिक पिशवीत नवजात बालक असल्याचं आढळून आलं. अंदाजे 2-3 दिवसाचा अर्भक असल्याचं त्यांनी सांगितलं असून या संदर्भात भेंडीगेरी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच भेंडीगेरी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन नवजात बालकाचा मृतदेह किमशा शवागारात पाठवला. बेंगळूर येथे एका 3 महिन्यांच्या बाळाला HMPV या विषाणूची लागण झाल्यानंतर राज्याच्या आरोग्य व कुटुंब कल्याण विभागानं काही मार्गदर्शक प्रणाली जाहीर केली आहे. राज्याने दिलेल्या प्रणालीनुसार नागरिकांनी काळजी घ्यावी व काही गोष्टी टाळाव्यात. याशिवाय शिंक, खोकला, ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असं आवाहन करण्यात आलं आहे. सध्या बेळगावात सुरू असलेल्या रोटरी अन्नोत्सवात काल सोमवार दिनांक 6 जानेवारी रोजी आयोजित ग्रुप फॅशन शो स्टॉपर स्पर्धेत KLS GIT कॉलेजने विजय संपादन करत प्रथम क्रमांक पटकावलाय. दुसरा क्रमांक टीम प्राईडने प्राप्त केला असून टीम एलिटने उत्तम कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला. दरम्यान या शोची थीम ग्लिटर ही ठेवण्यात आली होती. डिझायनर नवनीत पाटील, फॅशन एक्सपर्ट श्रीकांत शेट्टर आणि व्हिज्युअल डिझायनर सोनाली मांडके यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. तसेच दिलखेचक मिस बेळगावी या कार्यक्रमाने अन्नोत्सवातील सर्वांना मंत्रमुग्ध केले. रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या कार्यक्रमातील प्रत्येक फेरीचा मनमुराद आनंद बेळगावकरांनी लुटला. अन्नोत्सवातील अनेक खाद्यपदार्थांचे स्टॉल्स खवय्यांची गर्दी खेचत असून येथील राहुल बिर्याणी आणि स्पाइस दी गोवाला भरभरून पसंती दर्शवत आहेत. या प्रदर्शनात येणाऱ्या मांसाहारी खवय्यांसाठी चिकन कॅफेरेल विथ गोवन पाव आणि चोणक रवा फ्राय यासारखे पदार्थ खुणावत आहेत. तर शाकाहारी प्रेमींसाठी चविष्ट कोल्हापुरी थालीपीठ आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरत आहे. या सर्वांचा आस्वाद आपल्याला घ्यायचा असून जाता जाता मॅग्नेट आईस्क्रीम मध्ये बेल्जियम क्रंचचा आनंद लुटायला नागरिक विसरत नाहीत.
नवे पाऊल नवा संकल्प लोकमान्य सोसायटी सादर करत आहे लोकमान्य शुभारंभ ठेव योजना, जी देते तुमच्या ठेवीवर आकर्षक व्याज। ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.5% अधिक व्याज। अधिक माहितीसाठी कॉल करा 1800-212-4050। लोकमान्य, जिथे पैसा वाढतो आणि नातं वृद्धिंगत होतं। आजोबाचे मरण उतारा देताना मयत समजून हिंडलग्याच्या तलाठ्यांनी अर्जदार नातवाचंच आधार कार्ड रद्द केल्याचा प्रताप उघडकीस आलाय। आधार कार्ड रद्द झाल्यानं संबंधिताचे रेशन कार्डवरील नावही रद्द होण्यासह सरकारकडून मिळणाऱ्या सर्व योजना रद्द झाल्या आहेत। गणपती खाचू काकतकर, राहणार सावगाव असं सदर इस्माचं नाव आहे। सध्या ते हयात असले तरी सरकारी दरबारी मात्र त्यांना मृत दाखवण्यात आलंय। नाथपई सर्कल ते बसवेश्वर सर्कल दरम्यानच्या गटारीची अखेर स्मार्ट सिटीच्या वतीने सोमवार दिनांक 6 रोजी दुरुस्ती करण्यात आली। यासाठी नगरसेवक रवी साळुंखे यांनी पाठपुरावा करत गटारीची दुरुस्ती करण्यास सांगितल्यानं नागरिकातून समाधान व्यक्त केले जात आहे। गेल्या काही दिवसांपासून नाथपई सर्कल ते बसवेश्वर दरम्यानच्या गटारीतून सांडपाणी बाहेर पडत होतं, त्यामुळे परिसरात सांडपाणी पसरून दुर्गंधीचा सामना करावा लागत होता। त्यामुळे गटारींची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी स्थानिक रहिवाशातून केली जात होती, पण याकडे स्मार्ट सिटी आणि मनपानं दुर्लक्ष केलं होतं। नगरसेवक रवी साळुंखे यांनी पुढाकार घेत आज अखेर स्मार्ट सिटीच्या कर्मचाऱ्यांना गटारीची दुरुस्ती करण्यास भाग पाडलं, त्यामुळे नागरिकातून समाधान व्यक्त केलं जात आहे। लोककल्प फाउंडेशनतर्फे खानापूर तालुक्यातील कणकुंबी गावामध्ये लोककल्प प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन करण्यात आलं। या अंतर्गत महिलांना शिलाई मशीन देण्यात येऊन तेथे प्रशिक्षणाला सुरुवात करण्यात आली। लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटीने खानापूर तालुक्यातील 32 गावे दत्तक घेतली आहेत। या गावांमधील ग्रामस्थांचे प्रामुख्याने महिलांचे जीवनमान सुधारावे, त्यांनी स्वावलंबी व्हावे या हेतूने शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य विषयक अनेक उपक्रम लोककल्पतर्फे राबवण्यात येतात। आता महिलांनी स्वावलंबी होण्यासाठी हे शिलाई केंद्र सुरू करण्यात आलं आहे। 176 वर्षांची परंपरा असलेल्या बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालय या संस्थेच्या अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते श्री अनंत चांगाप्पा लाड यांची निवड करण्यात आली। त्याचबरोबर उपाध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर विनोद गायकवाड, कार्यवाहपदी सौ सुनीता मोहिते व सहकार्यवाहपदी अनंत जांगळे यांची निवड करण्यात आली। मावळते अध्यक्ष माजी महापौर गोविंदराव राऊत यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी सकाळी संपन्न झालेल्या बैठकीत ज्येष्ठ सदस्य अभय याळगी यांनी पॅनेलची नावे सुचवली। त्याला सदस्य प्रसन्ना हेरेकर यांनी अनुमोदन दिले। त्यानंतर नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करणारे सर्वश्री नेताजी जाधव व रघुनाथ बांडगी यांची भाषणे झाली। वकील संघाचे सदस्य अॅडव्होकेट बी.एस. पाटील यांच्यावर हल्ला करण्यात आला होता। या प्रकरणी पोलिसांनी निपक्षपातीपणे तपास केलेला नाही, याचा निषेध करताना हल्लेखोरांना अटक करून कारवाई करावी अशी मागणी रायबाग तालुका वकील संघाने केली। वकील संघाच्या वतीने रायबाग येथील मुख्य चौक असलेल्या झेंडा चौकामध्ये रास्ता रोको आंदोलन करून निषेध व्यक्त करण्यात आला। यावेळी तहसीलदार एस.आर. मुंजे यांना निवेदन सादर करण्यात आले। गेल्या पंधरवड्यापासून निपाणी तालुक्यात रब्बी हंगामातील हिवाळी कांद्याची लागवड सुरू आहे। दरम्यान रोपावर बुरशीचा प्रादुर्भाव होत असल्यानं शेतकरी अडचणीत सापडलेत। या रोगाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी शेतकरी वर्ग औषध फवारणी करत आहेत। कांद्याचे दर वाढत असल्याने हंचिनाळ, केयस, कोगनोळी, बेनाडीसह ग्रामीण भागातील शेतकरी आता कांद्याला चांगला बाजारभाव मिळेल अशी आशा घेऊन हिवाळी हंगामातील कांदा लागवड करत आहेत। सध्या वातावरणातील बदलामुळे कांद्याच्या रोपावर बुरशी येत असल्यानं शेतकऱ्यांच्या मेहनतीसह हजारो रुपयांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेत। याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल। तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत। धन्यवाद।